राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहानं सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. 15 जानेवारी रोजी या महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतरच कोणत्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याची माहिती समोर येईल. परंतु या निवडणुकीआधीच बऱ्याच ठिकाणी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येताना पाहायला मिळत आहेत. विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी महायुतीला फायदा होतोय. त्यामुळे आता महायुती निवडणुकीत आपलाच विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असं म्हटलं आहे. राज्यातील 29 महापालिकांपैकी अनेक महापालिकांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे जे उमेदवार बिनविरोध विजयी झाले, त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महायुतीचे जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं मनापासून अभिनंदन करत असल्याचं सांगितलं. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 6 लाडक्या बहिणींचा समावेश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जमाना आहे. लाडक्या बहिणी संपूर्ण निवडणुकीत चमकताना पाहायला मिळत आहेत आणि या निवडणुकीतही लाडक्या बहिणी चमत्कार दाखवतील, कारण त्यांनी तो चमत्कार विधानसभा निवडणुकीत दाखवलाय. कल्याण डोंबिवलीत देखील शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. जळगावमध्येही बिनविरोध नगरसेवक निवडून आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच ज्या महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यांचंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. तर ठाण्यामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्याचं सांगत ठाणेकरांनी एक श्री गणेशा केला आहे. विजयाची सुरुवात ठाण्यानं केली आहे, म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा जो धर्मवीर आनंद दिघेंनी फडकवलाय, तो भगवा येत्या 16 तारखेलाही फडकणार. यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यामुळे त्यांची ही नांदी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत 15 डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं 15 डिसेंबर ते 1 जानेवारी या 17 दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक आणि कठोर कारवाई केल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे. या कालावधीत अवैध मद्य, अंमली पदार्थ, रसायने, शस्त्रास्त्र, प्रचार साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 2,75,09,965 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पथकांतर्गत नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथकं, फ्लाईंग स्क्वॉड आणि लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मोडेला चेकनाका, श्रीनगर, किसननगर, खारेगाव, नाशिक रोड, मुंब्रा, खिळकाळी, डायघर, शिळरोड, विटावा, मनीषानगर, खारीगाव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत 9,54 लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थ आणि शस्त्रांवर कारवाई विशेष मोहिमेत 57,937.176 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसंच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या जमिनीवर 80 लाख रुपये खर्च करून एक ॲथलेटिक रनिंग ट्रॅक बांधण्यात आला, जिथून अनेक मुलींनी आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकं जिंकली. मतमोजणीसाठी निवडणूक आयोग त्याच शाळेच्या ट्रॅकची मध्यभागी एक मोठा शेड बांधत असून मोठी वाहनं आणि लोखंडी शेडमुळे मैदान आणि ट्रॅकचं नुकसान होऊ शकतं, म्हणून शाळेनं दुसरी जागा दाखवली. परंतु तरीही खेळाच्या मैदानात शेड बांधला जात आहे. निवडणूक आयोग विभागानं ठाण्यातील हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलची जमीन मतदान केंद्र उभारण्यासाठी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे 80 लाख रुपये खर्चून बांधलेला नवीन ॲथलेटिक रनिंग ट्रॅक धोक्यात आलाय. रबर ट्रॅक पूर्ण झालाय, परंतु तो पूर्णपणे बसला नाही. या टप्प्यावर पृष्ठभागावर कोणताही दबाव किंवा हालचाल कायमचं नुकसान करू शकते.
शाळा व्यवस्थापनानं मतदानासाठी पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसंच सध्या व्यापलेल्या क्षेत्रापेक्षा लक्षणीयरित्या मोठे 2 खुले मैदान उपलब्ध करून दिले. मात्र असं असूनही क्रीडा मैदानावर काम सुरू आहे आणि कामगार अपूर्ण रबर पृष्ठभागावर धावत आहेत, ज्यामुळे नुकसान होत आहे. शाळा आणि पालकांनी विविध स्रोतांकडून एकत्रितपणे उभारलेल्या निधीतून रनिंग ट्रॅक विकसित करण्यात आलाय. ही सुविधा विशेषतः तरुण महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बांधण्यात आली होती, ज्यापैकी अनेकांना ठाण्यात सराव सुविधांच्या अभावामुळे इयत्ता 8 नंतर खेळ सोडून द्यावे लागले. या उपक्रमाचा परिणाम आधीच दिसून येत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधील 3 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि सुवर्ण पदकही जिंकली. या कामगिरीने प्रेरित होऊन शाळा आणि पालकांनी संयुक्तपणे स्पर्धात्मक खेळांमध्ये मुलींचं सतत प्रशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी एका समर्पित ॲथलेटिक ट्रॅकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी मुलींना पूर्वाभ्यासासाठी मुंब्रा येथील अब्दुल कलाम स्टेडियममध्ये जावे लागत असे, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली, ज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र दुसरे कुठेही ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले. तथापि या सूचना असूनही शाळेच्या परिसरात काम सुरू आहे, ज्यामुळे ट्रॅकला अपरिवर्तनीय नुकसान होण्याची शक्यता आहे. याबद्दल पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शाळेनं अधिकाऱ्यांना क्रीडा ट्रॅकवरील सर्व उपक्रम तात्काळ थांबवण्याचे आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार तरुण मुलींच्या क्रीडा भविष्यासाठी विशेषतः बांधलेल्या सुविधेचं संरक्षण करण्यासाठी गर्दीचं स्थलांतर करण्याची विनंती केली आहे. नेमका ही कुठला साडा आहे, काय झालंय नेमकं, ही कसं बद्दल हे काम चालू आहे? माझं नाव आहे संतोष कृष्णा माने. ही मुलींची शाळा हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल आहे. इथे निवडणुकीचा प्रोग्राम चालू केलेला आहे. तुम्ही पाठीमागे बघताच की मोठा स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. पण त्या स्ट्रक्चर उभं होण्याच्या अगोदर आम्ही इथे ट्रॅकचं काम चालू केलेलं आहे. त्या ट्रॅकला आमची शाळा, आम्ही पॅरेंट्स मिळून सगळ्यांनी 70 ते 80 लाख रुपये खर्च केलेला आहे. तर जे काम करतात त्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही आहे. आमचं फक्त एवढं म्हणणं, जे हिशोबात आम्ही ग्राउंड दिलेलं आहे तुम्हाला, आम्हाला त्या हिशोबात आम्हाला तो ग्राउंड पाहिजे ना, त्यावर काही डॅमेज झालेला पाहिजे. कारण पुन्हा डॅमेज झालं तर आम्हाला पुन्हा ते काम करता येणार नाही. हा ट्रॅक कशासाठी बनवलेला आहे, काय याचे बेनिफिट आहे? हा ट्रॅक यासाठी बनवलेला आहे की आमच्या शाळेतून दरवर्षी 2 ते 3 मुलं नॅशनल स्टेट खेळतात. या शाळेची ही परंपरा आहे वर्षानुवर्षे. अख्ख्या ठाण्यामध्ये केविला हॉलीक्रॉस स्कूल इथून मुलींचा भरपूर सहभाग असतो खेळामध्ये आणि इकडून नॅशनल स्टेटसाठी भरपूर मुली जातात. हे ट्रॅक बनवायचा मागचा उद्देश काय होता? आमच्या मुलींना ठाण्यामध्ये ग्राउंड नाही आहे. एकतर ते कुठेच ग्राउंड नाही आहे, सिंथेटिक ट्रॅक कुठेच नाही आहे. स्टेडियमला आहे तो पण फक्त 1 ट्रॅक आहे आणि तिथे भरपूर अकॅडमीवाले येतात तिथे. त्यामुळे आम्हाला प्रॉपर करता येत नाही तिथे प्रॅक्टिस. म्हणून आम्ही जातो मुंब्र्याला. आम्ही मुंब्र्याला इकडून हडल्स घेऊन जातो. एका टेम्पोचं भाडं 1500 रुपये, जाऊन येऊन 3000 रुपये आम्हाला भाडं भरावं लागतं त्यासाठी. म्हणून आम्ही काय विचार केला की पॅरेंट्सनी मिळून, शाळेने मिळून आम्ही एखादा ट्रॅक आपल्या शाळेतच बनवावा, जेणेकरून मुलांना कुठे बाहेर जाता येणार नाही, आपल्या शाळेतच करता येईल. म्हणून तो आम्ही विचार करून आम्ही सगळ्या पॅरेंट्सला बोलवून, सगळ्यांना शाळेला विचारून, सगळ्या आमच्या प्रिन्सिपलला सगळ्यांना विचारून नंतर आम्ही तो विषय घेतला की आपण आपल्या स्कूलमध्ये ट्रॅक बनवू. हा मग आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं त्यासाठी. ह्याच्यासाठी 70 ते 80 लाख रुपये खर्च आलेला आणि सगळ्या पॅरेंट्सनी, शाळेनी मिळून हा खर्च केलेला आहे. आता निवडणूक जो कार्यालय बनवतात ते टेम्पररी, या करताना काय नुकसान होऊ शकतं, मला काय वाटतं? नुकसान म्हणजे त्यांच्या येण्या जाण्यात जे गाडी आहेत ते जर समजा ट्रॅकवर आले तर त्यांनी पूर्ण प्रेस होऊन ट्रॅक खराब होऊ शकतो. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रिकॉशन घेऊ आम्ही त्यामध्ये, पण जर का झालं तर त्याची जबाबदारी कोण घ्या? आपलं म्हणणं काय आहे की आमचं म्हणणं एकच आहे की जे आहे ते ओके आहे, तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे. निवडणूक सगळ्या जनतेसाठी पाहिजे, ती तुम्ही करता, सगळं चांगलं आहे. फक्त एवढंच की हे जे करताना ह्याच्यामध्ये तुम्ही प्रिकॉशन घ्या की काही चुकीचं व्हायला नाही पाहिजे, काही डॅमेज नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला पुन्हा खर्च करा आम्हाला नाकी नाही मिळणार. आम्हाला पुन्हा एवढा पैसा पुन्हा उभा राहणं आमच्यानी होणार नाही. अधिकारीची भेट केले होते का तुम्ही? नाही, अजून मी तर अधिकाऱ्याची भेट घेतली नाही. आमच्या शाळेने घेतलेली भेट. त्यांनी लेटर दिलेलं त्यांना की इथे नका करू म्हणून, किंवा म्हणजे करताना काहीतरी प्रिकॉशन घ्या.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपट नीतीने अर्ज बाद केले. नंतर पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटानं 7 उमेदवार बिनविरोध निवडून आणले. हे कृत्य लोकशाही विरोधी असून मतदारांची घोर फसवणूक आहे असा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी निवडणूक यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीने 20 उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना शिंदेगड पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे मोठं आश्चर्य असून याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या 7 पैकी 4 हे उमेदवार शिंदे गटाच्या निकटवर्तीयांपैकी असून येथील निवडणूक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील या असून या महिला अधिकाऱ्याची पोलखोल मनसेनं 1 दिवस आधीच केली होती. त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचं दिसत असल्याचा आरोपही मनसेनं केलाय. या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कामच केलं नाही, त्यामुळे ते ठाकरे ब्रँड समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत. बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही तर पैशांचा खेळ आहे. पैशानं निवडणूक जिंकणारे 1 दिवस जनतेलाही विकायला काढतील, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आणि अनेक भाजप असेल, शिवसेना असेल, मागे नाही घेतलेत. निवडून आले. मागे नाही घेतलेत, विकत घेण्यात आले. एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो, पण ज्या वेळेला 14 उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना, त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे. काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याची ऑफर करण्यात आल्या होत्या. आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक, त्यांचे मिस्टर आहेत सुनील नाईक. त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत, त्यांनी 30 ते 35 कॉल केले आणि भेटायला ये भेटण्याची मागणी केली. रात्री 2 वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि 5 करोड रुपये देतो, उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं. आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने, त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढतात. त्यांच्या घरी आज सकाळी 8 वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे, त्यांच्या मिसेस कुठे आहे त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती. आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे, म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं होतं. त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला, विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना 5-5 कोटीला विकत घेण्यात आलं. माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवारी पाठी घेतलेले आहेत
त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा, त्यांना कोणी कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते पाठी घेतलं, एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात. हे असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी, त्या आरोंची चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या जागात जर चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेर निवडणूक करावी, ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची पायरी चढतोय. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी रोजी होत असलेल्या मतदानाकरिता मतदान केंद्रांवर लागणारं मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समितीनिहाय एकूण 2013 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक असणारे 100 पेक्षा अधिक प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदार यादी, सील, शिक्के, शाई, मतदान नोंदवही, फॉर्म, लिफाफे, ओळखपट्टी, सूचना फलक, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक साहित्य सुविधा, कोविड आणि स्वच्छता साहित्य यांचाही समावेश आहे. या साहित्यांची तपासणी, मोजणी आणि वर्गीकरण करून संबंधित प्रभागनिहाय पॅकेट्स तयार करण्यात येत असून प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्रपणे साहित्य भरण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसंच निरीक्षकांचं बारकाईने नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसंच मतदान कर्मचारी आणि मतदारांना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे महापालिकेची निवडणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचंही आयुक्तांनी नमूद केले.